जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 पुणे जिल्ह्याची कागदपत्र पडताळणी तसेच शारीरिक क्षमता चाचणी ही डिक्लेअर झाली आहे. त्याचं वेळापत्रक आलेलं आहे. तर चला तर मग आपण पाहूया पुणे जिल्हा भरती होमगार्ड. तर बघा, मी PDF डाउनलोड करून ठेवलेली आहे. तुम्हाला ही सदरची PDF आहे ती आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर सर्वांनी ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवा. त्याचबरोबर सदरचा ही जी माहिती आहे, म्हणजेच ही जी PDF आहे, एकूण टोटल 271 पेजेसची PDF आहे आणि एकूण उमेदवार आहेत बघा, आपण पाहू शकतो. सगळ्यात शेवट महिलांची संख्या आहे 2785. एकूण महिला आहेत 2785. त्यानंतरनं पुरुषांची संख्या, आपल्याला महिलांची संख्या मायनस करून पुरुषांची संख्या निघेल किती एकूण पुरुष आहेत ते. तर आपण पाहू शकतो एवढी मोठी PDF आहे ही. तर लक्षात घ्या, 19, 20, 21, 22, 23 तारखेपासून हे सुरू झालेलं आहे. तर बघा, दर दिवशी 2700च्या आसपास हे होणार आहे. 2756 आहे इकडं पुरुषांचं. म्हणजे हे किती तारखेला आहे बघा, महिलांचं आहे 23 तारखेला. 2700 महिला 23 तारखेला, 22 तारखेला 2756 पुरुष. म्हणजे प्रत्येक दिवशी 2500-2600च्या आसपास तुमच्या 2500-2600 उमेदवारांची कागदपत्राची तपासणी, त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. तर बघा, आपण सुरुवातीला जाऊया. पाहू शकतो आपण इथे दिनांक 19/8/2024 या दिवशी 1 ते 2390 एवढ्या जणांची शारीरिक क्षमतेचा चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. आता आपण 20 तारीख टाकू, 20/8. तर आपण पाहू शकतो 2391 ते 5780 एवढ्या उमेदवारांचं फिजिकल या दिवशी होणार आहे. त्यानंतर 21 तारीख बघू आपण. 21 तारखेला पाहू शकतो 5781 ते 9184 21 तारखेला. त्यानंतर आपण आता 22 तारखेला पाहूया. पाहू शकतो 9186 ते 12790. म्हणजे बघा, पुरुषांचे एकूण जागा 12790. 12790 पुरुष आणि त्यामध्ये 23 तारखेला ह्या महिला. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मगाशी 12790 आणि शेवट महिलांची संख्या किती आहे इथे, एकूण जागाच तेवढ्या आहेत 12787. एवढे फॉर्म आलेले आहेत पुण्याच्या इथे. पुण्यामध्ये 12787 एवढ्या जागा आलेल्या आहेत. तर मित्रांनो, सदरची माहिती खूप महत्त्वाची आहे. तर 12,000 उमेदवारांना पुणे जिल्ह्याच्या मार्फत, पुणे जिल्हा होमगार्डच्या मार्फत SMS वर त्यांना ही माहिती दिलेली आहे. कारण की अजून साईटवर डिस्प्ले करत नाही आहे. त्याचबरोबर सदरची PDF ही एकमेकांना शेअर करून भरपूर जणांपर्यंत गेलेली आहे. तसेच मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही PDF ॲड करत आहे. तर जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत सदरची व्हिडिओ ही शेअर करा, म्हणजे त्यांना त्यांचं फिजिकल आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कोणत्या दिवशी आहे हे समजून जाईल. त्याचबरोबर आपण जे DMS लॉगिन आहे तिथे जाऊया. बघा, इकडे अजून वेबसाईटवर ओपन नाही झालेलं. पुणे जिल्ह्याचं अजून इकडे काही अपडेट नाही आलेली, पण त्याची PDF सगळीकडे प्रसारित झालेली आहे. त्याचबरोबर SMS माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोचली असेल. जरी SMS माध्यमातून माहिती पोचली नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तरी तुमच्यापर्यंत ही माहिती पोचत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जे आपले रिलेटिव्ह असतील, मित्रपरिवार असेल किंवा ओळखीचे असेल त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवण्याचं काम हे तुमचं आहे. कारण की एखाद्याने हा अर्ज भरला असेल आणि त्याच्यापर्यंत ही माहिती गेली नाही तर तो या भरती देण्यापासून वंचित राहू शकतो. त्याची ही संधी
वायाला जाऊ शकते, हुकू शकते. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या ओळखीच्यांना शेअर करावा. त्याचबरोबर सोबत जाताना जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते सोबत कॅरी करावे. महत्त्वाचे डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचं प्रमाणपत्र, त्याचबरोबर बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर तांत्रिक अर्हता असेल तर ते सर्टिफिकेट, त्याचबरोबर तुम्हाला तुमचं आधार कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो, त्याचबरोबर तुमचं वोटर ID पण सोबत ठेवा. तसेच डॉक्टरांचे मेडिकल सर्टिफिकेट पण सोबत असू द्या, ना हरकत प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही फिजिकल देण्यासाठी एकदम पूर्णपणे फिट आहात हे देखील प्रमाणपत्र सोबत ठेवा. तसेच तुम्ही जर खाजगी ठिकाणी काम करत असाल तर तेथील मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र लागेल. म्हणजे आमच्या इथं हा किंवा ही उमेदवार काम करत आहे तर सदरच्या उमेदवारांनी होमगार्डच्या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी किंवा होमगार्ड म्हणून भरती देण्यासाठी आमची काही हरकत नाही असं त्यांच्याकडनं ना हरकत प्रमाणपत्र लागतं. जर तुम्ही कुठे काम करत नसाल, तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तसा एक अर्ज लिहा की तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि माझी होमगार्ड म्हणून काम करायची तयारी आहे, मला माझं काहीच हरकत नाही आहे. आणि सदरचं अर्ज हा तुमच्या डॉक्युमेंट्सबरोबर जोडून द्यायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सदरच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जाताल त्यावेळेस मौल्यवान वस्तू सोबत घेऊन जायचं नाही आहे. जसं की मोबाईल, सोन्याच्या अंगठ्या, चैन वगैरे. ते गहाळ झालं, हरवलं तर त्याला कोणीही जबाबदार राहणार नाही, त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहाल. तर आत्तापर्यंत ही कागदपत्रांची माहिती दिली. त्याचबरोबर पुणे जिल्हा होमगार्ड भरतीचे जे कॅन्डिडेट आहे त्याची ही PDF लिस्ट आहे, ही मी या व्हिडिओसोबत जोडत आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा व त्यांना त्यांचं फिजिकल आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कोणत्या दिवशी आहे हे समजू द्या. तर एवढं बोलून मी माझा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.